नमस्कार. मी आरती गुप्ते. अभिवाचन आरतीचं ह्या माझ्या चॅनेलवर तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी तुमच्यासमोर स्नेहलता काळे यांनी लिहिलेलं एक पत्र सादर करत आहे. त्यांनी बालपण ज्या वाड्यात गेलं त्याला एक पत्र लिहिलेलं आहे आणि ते पत्र आज मी तुम्हाला ऐकवणार आहे. तर ऐकूया आपण. आजच्या लेखिका आहेत स्नेहलता काळे. एक पत्र. प्रिय, गढीवरचा वाडा. मी माहेरी यायचा विचार करत असताना एकदम तुझी आठवण आली आणि ज्या घरात माझं संपूर्ण बालपण गेलं त्या वास्तूला पत्र म्हणजेच तुला पत्र लिहावंसं वाटलं. पत्रास कारण की मी आठवणींच्या हिंदोळ्यावर बसून झोके घेत असतानाच थेट तुझ्यापर्यंत पोचले. किती शुभ्र त्या वाड्याच्या मातीच्या भिंती, वरचं छत म्हणजे माळवत लाकडाचं होतं. शेणा मातीने सारवलेला एकमेव वाडा. खरंच आजही ते दिवस डोळ्यासमोरून जात नाहीत. वाड्यात राहणारी माणसं, आजी आजोबा, आई वडील, काका काकू, आत्या, चुलत सख्खे भाऊ आणि बहिणी असा परिवार. आजोबा पोलीस पाटील. त्यांचं रुबाबदार व्यक्तिमत्व वाड्याला शोभून दिसत होतं. वाड्यालगत एक छोटा वाडा होता. त्यात गाई, म्हशी आणि बैलांचे गोठे असत. त्यांच्या गळ्यातील घागरमाळा घंट्यांचा आवाज अजूनही कानात घुमत आहे. सकाळी गडी गाई म्हशींचं दूध काढून आणायचा. मग आजी सगळ्या मुलांना अंगणात बसवून ताटल्यांमध्ये भाकरी चुरून द्यायची. आजोबा निरसं दूध त्यावर ओतायचे. प्रत्येक जण आपापल्या ताटलीतलं दूध आणि भाकरी संपवायचे. आपलं सगळं आवरून शाळेत निघायचो. वाड्याला उंच ओबड-धोबड दगडी पायऱ्या. त्या उतरताना कधीच शांततेत गेलो नव्हतो. धडधड उड्या मारत पळत सुटायचो. त्यावेळी वाडा तू काय त्रास सहन करत असशील रे, ह्याचा विचार केलाच नाही आम्ही कधी. अरे वास्तू, एक आठवलं बघ. वाड्यात आपले सण वार, लग्न कार्य, आमरसाचं जेवण, अधिक महिना, दिवाळीच्या सणात किती मजा होती. एकत्र कुटुंबात खूप धमाल केली. तूही आमच्या कुटुंबातीलच एक होतास. उन्हाळ्यात चांदण्या रात्री सगळेजण अंगणात आणि काही जण माळवदावरही झोपायचो. आजी आम्हाला गोष्टी सांगत असतानाच वाडा तूही ऐकत होतासच ना. आम्ही झोपी गेलो तरी तू जागाच असायचा. तुझा कधी विचार केला नाही आम्ही की तूही थकतोयस, तुलाही झोप येत असेल. आज त्याची जाणीव होते. आम्ही मुलं खूप धिंगाणा घालत होतो आणि तू आमचं कौतुक बघायचा. दिवाळी सण आला की शाळेला सुट्टी असायची. मग काय, नुसतं घर डोक्यावर घेऊन राहायचो आम्ही मुलं. दिवाळी सणाला तुला गडी आणि घरातील मोठी माणसं शेणा मातीने सारवून काढून दारासमोरच्या भिंतीला रंग देऊन शुभ दीपावली असं लिहिलं जायचं. दारात रांगोळी काढली जात होती. दाराला आंब्याच्या पानांचं तोरण बांधून झेंडूच्या फुलांची माळा भिंतीला लटकावून देत मग आजोबा म्हणायचे, आधी वाड्याची नजर काढा. सगळे तुझ्याकडे आनंदाने बघत राहत असत. आम्ही नवीन कपडे घालून मिरवत आणि तू नुसता बघत असे. आज तुझी खूप आठवण आली रे. बरीच वर्ष म्हणजे लग्न होईपर्यंत त्या वाड्यात किती मजेचे दिवस गेले आहेत. काय सांगू. आज आजी आजोबा, आई वडील, काका काकू, आत्या, काही भाऊ बहिणीसुद्धा देवाघरी गेलेत. आणि तू पण आज खूपच खचलास. मुलं नोकरी व्यवसाय निमित्ताने बाहेर पडले. मुली सासरी गेल्या. तू आणि भिंती, पायऱ्या आमच्यावर रुसल्या आहेत. पायऱ्या ढासळत चालल्या आहेत. काही निमित्ताने का होईना गावी आले की तुला भेटल्याशिवाय पाय निघतच नाही, हे मात्र खरं. आमच्यावर तू खूप माया केलीस, पण आज तुझी काळजी कोणी घेत नाहीत ना. वाईट वाटतं रे. तुझी माया कायम ठेव. आम्ही तुला भेटायला नक्की येत जाऊ. मला एक गाणं आठवलं. आत्याची मुलं नेहमी म्हणायची, चांदोबा चांदोबा भागलास का, लिंबोणीच्या झाडामागे लपलास का, मामाच्या वाड्याला येऊन जा, तूप रोटी खाऊन जा.
तुला पण आनंद होत असेल ना रे, चांदोबा माझ्याकडे येणारे म्हणून. असो, सांगितल्या तेवढ्या आठवणी कमीच वाटतील. आम्ही कोणी जरी तिथे राहत नसलो ना, तरी पण वास्तू, तुला आम्ही कधीच विसरणार नाही हं. तुझीच वाड्यातील एक कन्या. धन्यवाद. लेखिका स्नेहलता काळे, संभाजीनगर. आणि सादर करती आरती गुप्ते.